आशू, बरं झालं कॉल केलास. ऐक ना, हे बघ, सीताईंना खूप भीती वाटते. तू त्यांच्याशी जरा बोल ना. तो काल राणे येऊन गेला तेव्हापासून त्या टेन्शनमध्ये आहेत. शिवा ऐक, सीताईची भीती खरी ठरली. म्हणजे भाऊंना किडनॅप केलंय कोणीतरी. आशू, पण हे कसं, काय बोलतोस तू? हे कसं झालं? नाही, ऐक ऐक ऐक, तू तिथे खूप रिॲक्ट होऊ नकोस आत्ता. आईला तर बिलकुल सांगू नकोस. मी पोलिसांना कळवलंय, ते ॲक्शन घेत आहेत. हो आशू, ठीक आहे. पण काही लागलं तरी तू मला कळव. हं? आशू होता ना? हा, आशू होता. ते तिकडे कामावर ना त्यांच्या शिवा, आता जर एक शब्द खोटा बोललीस ना तर याद राख. शिवा बोल. ते भाऊंना भाऊ ना काय? सीताई भाऊंना किडनॅप केलं. काय? आशुतोष देसाई, बापाचा जाम फुलका आहे ना तुला. बघ आता मी काय करतो ते. ताई का काय झालं? का शिवा, काय कोणाचा फोन होता? ताई, शिवा पाणी आण जा लवकर. ताई का काय झालं सांगशील? ताई, शिवा लवकर आण. ताई अगं काय झालं? कोणाचा फोन होता? हं? शिवा, हे घे. ताई थोडं पाणी घे. पाणी घे. ताई काय झालं अगं सांग ना. सीताई, हे बघा, तुम्ही काळजी नका करू, धीर नका सोडू, असं सगळं नीट होईल. काय झालंय ताई? शिवा, सगळं तुझ्यामुळे झालंय. आज आशूने त्या कुठल्या माणसांना धमक्या दिल्या, त्यांना आज तुझ्यामुळे किडनॅप केलं गेलंय. हे सगळं तुझ्या संगतीच्या परिणामामुळे झालंय. इतके दिवस ते फक्त तुझ्या बाजूने उभे राहिले, तुझ्या पाठीशी उभे राहिले, तुझं कौतुक केलं, आणि तू या सगळ्याचे परिणाम भोगतायत आता ते. अगं, दुर्गा म्हणून डोक्यावर बसवलं ना तुला, आणि तुझ्यामुळेच हे संकट आलंय आज. ताई म्हणजे भाऊंना किडनॅप केलंय. काकू, हे बघा, तुम्ही सीताईंना सांभाळा, मी शोधून आणते. हे बघा सीताई, भाऊंना काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू. मी आले. हा. काय ग, सासू कुठे आहे तुझी? आजी आहे तुझी. हा, पण आहे कुठे? देवळात गेलेत. का? तिच्या लाडक्या नातीसाठी प्रार्थना करायला? का? तुझ्यासाठी नाही करत प्रार्थना? आता ते तर देवच जाणे बाबा. माझ्या आयुष्यात तरी मला काही फरक दिसत नाही. कसं आहे ना दिव्या, आयुष्यात फरक दिसण्यासाठी ना आधी स्वतःमध्ये बदल करावे लागतात, कळलं का? सगळं त्या वरच्याच्या भरोशावर सोडून काही होत नसतं. हे बरं झालं तूच विषय काढलास. असंही मला तुझ्याशी बोलायचं होतंच, आणि त्यात घरात कोण नाही हे अजून चांगलं आहे. का असं काय बोलायचंय माझ्याशी? का? तुझ्याशी कधी बोलत नाही का? नाही, नेहमी तुम्हाला तुमच्या लाडक्या शिवाबद्दलच बोलायचं असतं ना. तिचं काय, त्यांच्या संसाराचं काय, दुसऱ्या मुलीबद्दल तुम्हाला काही वाटतच नाही, काही बोलायचंच नसतं. दिव्या, उगाच वाटेल ते बोलू नकोस. हा, असं काही नाहीये. आणि मुळात शिवानी आता आहे का इथे? ती तिच्या घरी आहे. या घरात तुम्ही दोघं आहात ना आमच्या नजरेसमोर. नाही तेच तर, आम्ही समोर असून पण तुम्हाला आमची हालत दिसत नाहीये. तो चंदन तिथे धडपड करतोय, पण त्यांनी काय होणार आहे का सांग मला. आणि शिवाचं काय ग, शिवा तर श्रीमंत घरात जाऊन बसलीये, तिला कसली काय गरज आहे? दिव्या, पैसा म्हणजे सगळं काही नसतं. सही आत्ता कुठे तिचा संसार मार्गी लागतो. मी सुद्धा खूप सोसलंय ग. तिने जे सोसलंय ना त्यासाठी तीच जबाबदार आहे. उगाच वाटेल ते बोलू नकोस दिव्या.
तुला काय हवंय ते सांग. काय मी तुला सांगून तू माझ्यासाठी काही करणार आहेस? आता मी काय करू? तर मी तरी काय करू? माझ्याकडे पैसेच नाहीये, माझ्याकडे दागिनेच नाहीये. झालं तुझं रडगाणं सुरू. आणि तुझं काय ग? आज जी तुझ्यावर परिस्थिती ओढवली आहे ना त्याला तू स्वतः जबाबदार आहेस. जेव्हा मी बोलत होते तेव्हा माझा संसार आहे, कोणी काही करू नका, माझं मी बघेन असं म्हणून मला गप्प बसवलंस ना. आणि आता तो बिचारा चंदन धडपडतोय, काहीतरी करतोय, तर त्याला सपोर्ट कर ना. काहीतरी करून दाखवेल तो. घ्या, त्यात पण मलाच जबाबदार धरा. नाही आई, मान्य आहे मी चुकले, पण काय आयुष्यभर मलाच जबाबदार धरणार आहात? हे चुकीचं आहे. नाही, सगळे चुकीचे, अख्खं जग चुकीचं आहे. तू एकटी काय ती बरोबर. कोणाला बोलून काय उपयोग? माझ्या आईलाच मी बरोबर वाटत नाही तर अगं कधी सुधारणारी मुलगी कुणास ठाऊक. सुहास, 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 काय करून ठेवलंस तू? हे अक्कल नाहीये तुला? अक्कल गहाण ठेवली आहेस का तू? हो 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 आधी काय झालंय ते तरी सांग. काय झालंय तुला माहित नाहीये असं दाखवू नकोस हा. आणि आपलं काय ठरलं होतं? शिवाने हे सगळं केलंय हे त्या राणीला सांगायचं ठरलं होतं ना आपलं. हो मग 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 भाऊंना का किडनॅप केलंयस तू? बीडीएस का? मी कशाला सांगेन त्याला की भाऊनं किडनॅप कर म्हणून? खोटं बोलू नकोस हा माझ्याशी. आता तुझ्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे? तुझा विश्वास नाही ना? माझा फोन चेक कर. माझं त्याचं काही बोलणं झालेलं नाहीये. पण मग त्याने भाऊंना का किडनॅप केलंय? मी तुला काय म्हटलं होतं? तो सटक खोपडीचा माणूस आहे, तो काही करू शकतो. त्याचा इगो हर्ट झालेला असेल म्हणून त्याने हे केलंय. पण मग रागाच्या भरात त्याने भाऊंना काही केलं आणि त्यांना काही झालं तर? तू एवढंही काही करणार नाही. त्याने फक्त घाबरवलंय बस. हे बघ, काही झालं तर तरी त्याने तुझं नाव नको घ्यायला, नाहीतर आपली वाट लागेल अरे सुहास. तू कसं माझं नाव घेईल? मी तुला काय म्हटलं? माझं त्याचं काही बोलणं झालेलं नाहीये. आलं लक्षात? शांत हो. आणि आता इथे थांबण्यापेक्षा आपण खाली काय परिस्थिती आहे ना ते बघूया. ओके? आणि ऐक, या सगळ्यात शिवाचं नाव कसं गोवता येईल याचा विचार कर. कळलं? चल. सुहास, आलो आलो. भाऊंना सोडवलं पाहिजे. यार पण कोणाची एवढी हिंमत झाली असेल? हो ना. आणि भाऊ इतके चांगले आहेत तरी सुद्धा हे सगळं. बरोबर आहे, पण भाऊंना सोडवणं गरजेचंच आहे. हे बघा, तुम्हाला मी सांगते ना तसं सगळं करा. कळलं? हे किडनॅपिंग वगैरे ना ही छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या वस्तीत पण फोन गेला असणार सुपारीसाठी. तर तुम्ही जितकी माहिती मिळते ना ती घ्या. कळतं तुम्हाला? हो शिवा, चालेल. मी शोधून काढतो. बरं ऐका, काहीही लागलं तर आम्हाला फोन करा, आम्ही तिथे पोहोचतोच. हो, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. आठवणीने कळवा. हो, ए, चल. चल रे, चल. लवकर जा. आशू आशू ऐक, आपण भाऊंना परत आणणार आणि सुखरूप आणणार. ताई अगं असं करून कसं चालेल ग? तुझी तब्येत याने अजून खराब होईल. आणि वहिनी, मी पोलिसांना फोन केलाय आणि आशूने तो ऑलरेडी केला होता. त्यामुळे भाऊ सापडतील. शोधाशोध चालू आहे. यांना जर काही झालं ना, मी नाही जगू शकणार. वहिनी, काकू, काकू असा का विचार करतेस तू? काही नाही होणार आहे भाऊंना. हे डंबो, शिवा वहिनी, पोलीस सगळे शोधतायत ना हा त्यांना. एक्झॅक्टली. आणि काकू, तू असं काहीच खाल्लं नाही, काही प्यायली नाही, तुला काही झालं तर भाऊंना कसं वाटेल हा विचार केलास का तू? मग एवढा त्रास नको ना करून घेऊ. वहिनी खरंच काळजी नको करूस. भाऊ येतील परत. हा, हे सगळं त्या शिवामुळे घडतंय. आणि आता काय शोधायला गेले? आशूने जर त्या राणेवर हात उचलला नसता ना तर हे सगळं झालंच नसतं. मी नेहमी तुला सांगत आले आई, पण तू नाही ऐकत माझं. आणि त्या शिवाला घरात घेऊन नाही हे ती सगळं. नवीन माहिती नकोय आता आम्हाला तुझ्याकडून. ती शिवा
या सगळ्या परिस्थितीत निदान शोधायला तरी गेली. तू काय करतेस? एक शब्द बोलू नकोस. ठीक आहे, गेलीये ती बाहेर शोधायला, पण काय शोधायला गेलीये? भाऊंना शोधायला नाही गेलीये, स्वतःच्या चुकांवर पांघरून घालायला गेली. तुम्ही मान्य करा नाही तर नका करू, पण हे जे काही घडतंय ना ते शिवामुळेच घडतंय. ऐक ना, तू जरा शांत ऐक. वहिनी, तू तिच्याकडे लक्ष नको देऊस. हा, काय नाही, सगळं नीट होईल बघ. भाऊ येतील घरी. हो ताई, तू आतमध्ये जाऊन थोडं पडतेस का ग? हा. हा कुठेही जाणार नाहीये वहिनी, जोपर्यंत हे माझ्या समोर येत नाहीत मी इथून हलणारच नाही. मग काय? भाई या पक्या पक्या भाऊंना कुठे पकडलंय? मला काय माहिती? पक्या पक्या थांब थांब. हॅलो हॅलो, हा सापड. अरे बस स्टेशनवर जा ना, तिथे बघा. शोधा. मला फोन कर लवकर मग. हा. ए भाऊ काय झालं? अरे नाही ना भाई, कुठेच सापडत नाहीये. अरे भाई काय करायचं आता? भाऊ ठीक असतील ना? काय झालं? सापडले का भाऊ? कोणी किडनॅप केलं त्यांना? अरे नाही ना भाई, काय भाई लोक त्या पक्याला काहीतरी माहिती आहे बरं का. मी त्याला पकडायला गेलो तर साल्याने कल्टी मारली राव. कुठे? अरे ते भैरववाडीच्या इथं. ए चल 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 भाई, चल चल. बस खूप वेळ थांबलो पण चला आपल्याला जावं लागेल. अरे पण ऐकून घे. थांब. हा बॅटरी बोल. काय? आम्ही आलो. चल बॅटरी. चल चल चल. सोडा मला, सोडा मला, सोडा. ए सोडा मला. कोण आहे इथे? सोडा मला. कुठं आणलं? सोडा. अरे मला इथे का बांधून ठेवलं? सोडा मला. राणे, हो सत्या राणे. ए राणे, ए देसाई, शांत बसायचा. इथे फक्त मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचं. देसाई, फक्त ऐकायचं. बोललो होतं नाही माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. हा, महागात पडेल बोललो होतं ना, पण नाही, तुझ्या पोराने ऐकलं नाही. अरे ऑफिसमध्ये माझा अपमान केला, घरी माझ्या कानाखाली मारली. अरे देसाई, तुला माहित होतं ना मी काय काय करू शकतो ते. ए राणे, हे बघ आपण दोघेही एकत्र काम करू शकत नाही. तुलाही माहिती, मलाही माहिती. तू मला सोड, मी आशोला सांगतो, तो पोलीस कंप्लेंट मागे घेईल तुझी. ठीक आहे? बघितलं का? ए देसाई, तू काही ते सेटलमेंट करायला आलाय का? हा, ही सेटलमेंटची जागा वाटली का तुला? देसाई, हे तुझं ऑफिस तर अजिबातच नाही आहे. तुझ्या पोरांनी माझ्या कानाखाली लावली आहे. आपल्या इज्जतीचा सवाल आहे.
देसाई हा फक्त ट्रेलर आहे. बघ मी काय काय करतो ते. नाही तुला क्षणाक्षणाला देवाची आठवण आली ना, नावाचा सत्य राणे नाही. अरे राणे, इथे थोड्या वेळातच पोलीस येतील, मग काय करशील? अरे पोलीस 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 पोलीस, अरे बोलाव ना पोलिसाला. हा, बोलाव ना पोलिसाला. अरे बोलाव ना पोलिसाला. अरे या सत्य राणेला ना कोणीच काही करू शकत नाही. तुझ्या पोराने माझ्या कानाखाली मारली होती ना. ए काय करतोस? ए राणे, राणे ऐक. राणे, दाखवतो मी काय करू शकतो ते. राणे. ए राणे, डील कॅन्सल केल्यामुळे हा वेडेपणा करतोयस ना तू? डील मुळे नाहीये देसाई, इज्जतीमुळे करतोय. आपण आपल्या इज्जतीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो देसाई, कुठल्याही थराला जाऊ शकतो आपण. देवा, यांनी आज तागायत कधीही कोणाचं वाईट चिंतलं नाही. मग त्यांच्यावर ही वेळ काय हवी? देवा, नको रे परीक्षा बघूस, यांना परत आण. काल जाम रुबाब बघितला मी तुझा. आता तुला असं बघताना मला जाम भारी वाटतंय. देसाई, तुझ्या पोरांनी माझ्या कानाखाली मारली होती. आता माझा जीव शांत होतो. बघ राणे, तुला काय पैसे हवे असतील तर? देसाई, मला जे हवंय ना ते मला मिळणारच आहे. त्यामुळे तू आता बडबड करून माझा वेळ वाया घालू नको, कळलं ना? शांत बसायचं. हे फोन दे रे. घरी फोन लावायचा बायकोला आणि सांगायचं 50 लाख रुपये हवेत म्हणून. किती? 50 लाख? हो, 50 लाख. देसाई, मला जेवढा प्रॉफिट होणार होता ना तेवढेच पैसे मागतोय मी. काय आहे, तुम्ही आपला माल नाही उचलला ना, मग द्यायचे 50 लाख. लाव फोन घरी, चल. देसाई, फोन लाव घरी. लावणार आहे ना? अहो बघा ना, आशूला काही कॉन्टॅक्ट होतोय का? ते आता करतोच आहे मी मगापासून प्रयत्न, पण भाऊजी, बघा ना, अननोन नंबर आहे. त्या माणसांचा. हा, त्या किडनॅपर्सचा असेल. काय बघ, काय उचल उचल, लाऊडस्पीकरवर टाक, लाऊडस्पीकर. हा, हॅलो हॅलो, सीता, मी बोलतोय. अहो तुम्ही कुठे आहात? कसे आहात? ठीक आहेत, ठीक आहेत. ते ठीक आहेत आतापर्यंत तरी. याच्या पुढे ते ठीक राहावेत असं तुम्हाला वाटत असेल तर मी काय सांगतोय आत्ता ते ध्यान देऊन ऐका. मला 50 लाख रुपये हवेत, कॅश. मी ते पुढच्या तासाभरात. तुम्ही जर पुढच्या तासाभरात आला नाहीत ना पैसे घेऊन, तर उद्याच्या पेपरात तुम्हाला रामचंद्र देसाई यांची बातमी दिसेल.